नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर अशी बॉर्डर डिझाईन, ती बी इझिली. तर बघा, मी हे अशा पद्धतीने टूल्स मागवले आहे ना, याच्याने आपण अशी सरळ रेष मारून घेणार आहोत. हे बघा, प्रेस करायचे थोडंसं आणि इथून आपल्याला असं सरळ रेष मारून घ्यायची. आपल्याला फ्लॅटमध्ये आपली जागा असते कमी आणि त्याच्यामध्ये आपण काढू नाही शकत ना, तर अशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर डिझाईन पाडू शकता. जेवढी जागा असेल तेवढा आपल्याला स्टूल्सने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि मी सुपारी घेतली, बघू शकता. त्याच्याने आपल्याला सुपारीने बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याच्या खाली थोडं अंतरावर ठेवायचं आहे. आणि आपल्याला थोडी थोडी तुम्हाला मी बॉटलनेही दाखवेल. आणि हे बघा, चुटकीने, तुमच्या घरी बॉटल नसेल तर अशा पद्धतीने सुपारी आपण गोल गोल करून घ्यायची. बघा, चुटकीने अधिक सुंदर येतं. आणि हे बघा, लास्टला ठेवायची म्हणजे आकार आपला चुकत नाही. अशा पद्धतीने हे बघा. आता आपल्याला सेंटर बघायचं आहे. सेंटर कुठे आहे? अशा पद्धतीने चुटकी घ्यायची आहे, थोडासा गोल आकारात, म्हणजे सगळीकडं आपल्याला एकसारखं असं पडायला पाहिजे. आणि याच्या मध्यभागी घ्यायचं, म्हणजे जेवढी आपल्या फ्लॅटमध्ये उंबरेटा बाहेर जागा असते ना आपली. मी खूपच युनिक अशा नवीन नवीन रांगोळ्या आणत असते, म्हणून शेवटपर्यंत पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा आणि नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणत असते आणि तुम्ही नक्की ट्राय करत जा. खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथून डॉट पाडायचा आहे आपल्याला. मोठा डॉट, नंतर थोडा छोटा, थोडा, असे कमी कमी छोटे छोटे करत जायचे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने, आणि अजून छोटा, असे आपल्याला. आणि इथं शेवट आपल्याला मोठा डॉट असं पाडून घ्यायचं. बघा, इथेही आपण काय करणार आहोत, इथंही आपण काय करणार आहोत, थोडा मोठा नंतर. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने किती डॉट आहे वाटलं असतं आपण मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 डॉट. हे 4 झाले ना, हा 5, हा 6 आणि 7. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडा मोठा डॉट पाडून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि हे बघा, एकसारखा असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथंही आपल्याला बघा मध्ये डॉट पाडायचं आहे. इथं थोडा मोठा, मग नंतर थोडा छोटा छोटा, नाहीतर एकसारखाही पाडला तरी चालेल. हे बघा, मी एकसारखाच घेते. अशा पद्धतीने इथं लास्टला आपल्याला थोडा मोठा करायचा, मोजून घ्यायचा. 1 2 3 4 5 आणि 6. त्याच पद्धतीने हे बघा, मोठा सेम पद्धतीने, किंवा तुम्ही छोटा मोठाही घेऊ शकता. हे बघा, हे पूर्ण 6 आहेत, तर आपल्याला 6 डॉट पाडून घ्यायचे. हे 4, हे 5 आणि हा मोठा आहे ना, हा 6वा डॉट. मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. हे बघा, इझिली असे डॉट पडतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि वरचा आपल्याला थोडासा टोक ना कट करायचा आहे आणि रांगोळी गाळूनच भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा टोकही आपल्याला कट करायचा आहे. 2 3 4 5 आणि 6वा डॉट आहे ना, आपल्याला थोडासा असा मोठा घ्यायचा आहे. इथंही आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. रांगोळी गाळायचीच आहे, नाही तर अशी होते. बघा, अशा पद्धतीने आपल्याला गाळूनच भरायची आहे. हे बघा, 4 5 आणि 6वा आपल्याला मोठा घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने बघा, मी हे बघा अशी काडी, किंवा आपल्याला रिकामा झालेला मार्कर असेल ना, तो घ्यायचा आहे, किंवा पेन्सिल घ्यायची. आणि त्याच्याने आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढत जायचं आहे. बघा, अशा पद्धतीने खाली करा. हे इकडून एक थोडं खाली, हे खाली, हे इकडून नाही, हे खाली. आणि याला सरळ घ्यायचं आपल्याला. सॉरी, थांबा. अशा पद्धतीने सरळच घ्यायचं आपल्याला. हे बघा, असं पद्धतीने. आता याला इकडून आणि खाली घ्यायचं, इकडून आणि खाली घ्यायचं, इकडून आणि खाली. कलरचा अधिक सुंदर दिसतो, कारण फ्लॅटमध्ये आपल्याला जागा नसते, तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. बघा, कमी जागा असते ना, तर तोरण डिझाईन अशी
इझिली, किती इझिली मी तुम्हाला सांगितलं आहे, नक्की ट्राय करा. कारण मी सोप्यात सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आणत असते. आणि हे सरळ घ्यायचं आहे थोडं आजूबाजूने. हे बघा, इकडं इकडं आणि थोडं सरळ इकडे इकडं आणि थोडं खाली इकडे इकडे खाली इकडे इकडे आणि खाली इकडे आणि इकडे. याला सरळ घ्यायचं आहे आपल्याला, इथून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता याला काही नाही करायचं आहे, किंवा तुम्ही केलं तरी चालेल अशा पद्धतीने. हे बघा, याला थोडंसं असं वेगळ्या टाईपचं आपण भिडून घेणार आहोत, म्हणजे थोडं न्यू टाईप, न्यू डिझाईन. कारण आजूबाजूला आहे ना, तर अशा पद्धतीने ही थोडं आपण वेगळं करून घेणार आहोत. सरळ घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने याला आपण सरळ घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, आपण काय करायचं आहे आता. मी बॉटल घेतलेली आहे, कलर सॉसची बॉटल. 50 ते 60 रुपयाला मार्केटमध्ये भेटते. कलर टाकायसाठी खूपच युजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला इथंही डिझाईन जर काढायची असेल तर काढू शकता. हे बघा, मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने. हे बघा, दाखव जवळ. अशा पद्धतीने बोटाने डिझाईन काढू शकता. बघा, थोडं इकडं भिडवायचं आहे आणि इकडून जर घेतलं आपण, हे बघा असं भिडवायचं, म्हणजे व्यवस्थित असं अशा पद्धतीने. किंवा तुम्ही अशी डिझाईनही करू शकता. हे बघा, थोडं वेगळी डिझाईन, म्हणजे बोटाचा कमाल आहे. बोटाने तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्की येईल तुम्हालाही. अशा पद्धतीने ही डिझाईन करू शकतो. इकडूनही आपण करू शकतो. बघा, थोडं फक्त वरती करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा, जे गोल भाग आहे ना तिथंच आपल्याला करायचं आहे. हे बघा, जो गोल भाग आहे तिथं वेगळी डिझाईन. आता आपल्याला काय करायचं आहे, पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे, जे आपलं सुपारीचं हे केलेलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, कलरफुल अशी आपली रांगोळी तयार होणार आहे. सॉसची बॉटल घेतली आहे, अगदी बघा कलर टाकायसाठी खूप युजफुल आहे. नक्की ट्राय करा. मी फक्त 2च कलर यूज करणार आहे. तुम्ही तुमचा आवडता कलर तुम्ही यूज करू शकता. हे बघा, मी फक्त 2 कलर तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने बघा, किती सुंदर असे आपले डॉट पडत आहेत. आणि आपल्याला काय करायचं आता, याच्यामध्ये थोडं बोटाने गोल करून घ्यायचं आहे. बघा असं. हे बघा, किती सुंदर अशी आपली तोरण डिझाईन झाली. याच्यामध्ये आपण लाल कलर टाकून घेणार आहोत. थोडं व्यवस्थित आपल्याला हळूहळू गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लाल कलर टाकून घेणार आहोत. बघा, सिंपल आणि किती इझी मी सांगितलं आहे तुम्हाला. मार्करने किंवा पेन्सिल वापरून किंवा जाड काळी वापरून तुम्ही अशा पद्धतीने एका बोटाने खूपच सुंदर तोरण डिझाईन शिका. आणि हे बघा, अशा पद्धतीने किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॉर्डर डिझाईन शिकवली आहे. फ्लॅटमध्ये अगदी जागा नसते तर अशा पद्धतीने तुम्ही इझिली काढू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.